हॅलो. आज ना आमच्या मम्मीला डिस्चार्ज भेटला होता. मम्मी विचार केला की काहीतरी हेल्दी बनवू त्यांच्यासाठी, कारण हॉस्पिटलचं जेवण खाऊन खाऊन तर बोर झाले असतील म्हणून. त्यांचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं. काही दिवस आता हॉस्पिटलला होत्या, तर म्हटलं आज काहीतरी छानसं त्यांच्यासाठी बनवते जे हेल्दी पण असेल आणि थोडंसं ना त्यांना तोंडाला चव पण येईल, कारण हॉस्पिटलचं जेवण खाऊन खाऊन त्या खूप बोर झाले. म्हटलं चला ओके. तर सगळ्यात पहिले केस बांधून घ्यायची. चलो लेट्स गो. केस बांध. खूप साऱ्या भाज्या ना मी उकडून मिक्सरमधून काढून घेतल्या. त्यातनं बीट, गाजर, पंपकिन, कॉलीफ्लॉवर, जितक्या भाज्या, बीन्स, वांगी सगळं टाकलं आहे. आणि अगदी थोडासा ना बटाटा आणि रताळं टाकलं होतं त्याच्यात, म्हणजे स्वीट पोटॅटो. आता ना आपली हेल्दी पावभाजी तयार झाली, कमी तेलातली. दुसरं काहीतरी बनवायला घेऊयात. चला काय बनवते बघा. छान म्हटलं शेवाळ्याची खीर बनावी. हां, हेल्दी शेवाळ्याची खीर. शेवाळ्या आणि छान ना ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकले, दूध टाकलं. आणि मी ॲज अ स्वीटनर म्हणून ना एक मला खूप चांगलं स्वीटनर सापडलं आहे की ज्याला आफ्टर टेस्ट नाही आहे. हे मी रेग्युलर वापरू शकते. ट्रू नेटिव्हचं एक एव्हरीडे स्वीटनर आहे. कारण मम्मींना साखर पण गोड पण द्यायला नव्हतं सांगितलेलं. म्हटलं चला ठीक आहे, आपण हे ट्राय करूयात. आणि खूप छान खीर होते आणि यू कॅन सी. तर मम्मी ते व्हिडिओ शूट करायला तयार नव्हत्या, म्हणून मग शशांक आणि मीच ट्राय केलं. तर अतिउत्तम पावभाजी झालेली होती. मी असं मन तृप्त झालं. शशांकने पण पावभाजी टेस्ट केली, त्याला खूप जास्त आवडली. पावभाजीचा वास बाहेरपर्यंत येत होता. तर अंशाला म्हटलं मम्मा पटकन जेवायला वाढ, मला भूक लागली आहे खूप. मग त्यालाही जेवायला वाढलं, त्यांनी पावभाजी खाल्ली. चलो बाय.